चला आज ना संध्याकाळची 7:30ला स्वयंपाकाला तयारी केली कारण की भूक लागली होती आणि आज खिचडी बनवायची नव्हती कारण की मी शुगर असल्यामुळे खिचडी जास्त करून खातच नाही आणि अंशूला पण आज खायची नव्हती आणि हे पण खात नाही. त्यासाठी म्हटलं चला मस्तपैकी अंड्याच्या पोळ्या बनवून घेऊया. आता मी आहे ना बिगर कांद्या टमाट्याची बनवते आहे मी अंड्याची पोळी. चटणी पण थोडीशी टाकणार आहे वरून कारण की ना राशा पण खाते. त्यासाठी राशाला आम्ही जास्त नाही खाऊ घालत पण थोडंसं चवीपुरता तिला खाऊ घालतो. नाहीतर ती मागतच असते ना, मग तिला थोडंसं खाऊ घालतो आम्ही. तेल पण कमी टाकलेलं आहे आणि मीठ आणि चटणी पण थोडी कमी टाकली आहे राशासाठी. तर बघा थोडीशी चटणी इथं वरून मी टाकलेली आतमध्ये नाही टाकली होती. तर बघा छान मस्त अशी हिला आता परतून घ्यायची. बघा मस्त एकच नंबर झालेली आहे ना अंड्याची पोळी. आता वरतून आहे ना थोडंसं तेल टाकून घेतलं आणि चपाती ठेवून घेतली मी. आता पलटून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी असं वाढून चला आता असं सर्व करायचं. खूप छान एकच नंबर लागते अशी अंडापोळी आणि चपाती. तर बघा तुम्हाला खोलून दाखवते. कोथिंबीर टाकायची बाकी आहे. तर आता कोथिंबीर पण टाकून घेते. आता हे ना अंशूसाठी बनवते बघा. आणि मी जास्त करून पिवळं खात नाही कारण अंड मला चालत नाही, मला एलर्जी आहे. ते पिवळं काढूनच खाते मी. त्यासाठी अंशूच्या अंड्यामध्ये टाकून दिलं मी ते पिवळं. मी फक्त पांढऱ्याचंच बनवलं होतं. कांदे टाकले, टमाटे टाकले, बारीक चिरलेले होते, कोथिंबीर टाकली आणि आता थोडंसं चवीनुसार मीठ पण टाकून घेणार आहे. आणि आता हे पण तावा तापलेला जे आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचं आहे. छान फेटून घेतलेलं आहे मस्तपैकी. आणि बघा हे पण टाकते. आता 2 अंड्याची एकच पोळी बनवलेली खूप छान आणि खूप मस्त टेस्टी लागते. आणि अशी जाडसर येते ना मऊसूत तर खूप छान लागते ती खायला. म्हणून 2 अंड्याची एक पूर्ण चपाती बनवून घेतलेली. बघा पोळी बनवून घेतली अंड्याची पोळी सॉरी. तर बघा आता ना पलटून घ्यायची आपल्याला. छान मस्त झालेली आहे ही पण. कांदे टमाटे टाकून हे बघा छान दिसते ना. तर चला आता झालेली प्लेटमध्ये मी काढून घेते. आणि आता बघा राशा धरण्यासाठी खूपच हे करते. आता तिला धरावंच लागेल नाहीतर ती खूपच संताप करते, रागावून जाते मग ती माझ्यावर. तर आता तिला धरावंच लागेल. बघा अंगाला लटकते ती. जास्त करून तिच्या बाबाकडे पण जात नाही ती, माझ्याकडेच जास्त करून राहते ती. आता तिला धरलं. आता तिला थोडीशी अंड्याची पोळी खाऊ घालते मी. तिला आवडतं पण आम्ही ना जास्त करून देत नाही तिला. तर बघा आता तिला खाऊ घालते मी. हे बघा मस्त खाते ती. आता अंशू पण घेते तिचं जेवणाला. हे बघा तिच्या ताट पण तयार झालेला आहे. नाही खात ती, अंशूच्या हाताने खात नाही, माझ्या हाताने खाते ती. तर चला आता कसा वाटला मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आज पुरता एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तो